नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा 2026चं वेळापत्रक जे आहे त्याच्या तारखा, संभाव्य तारखा बोर्डाने आपल्या वेबसाईटवरती दिलेल्या आहे एका परिपत्रकाच्या माध्यमातून. म्हणजे 20 फेब्रुवारीला यावर्षी इयत्ता 10वीची बोर्डाची परीक्षा सुरू होईल आणि शेवटचा पेपर असणार आहे 18 मार्च या दिवशी. ओके. मागच्या वर्षी जर तुम्ही बघितलं तर मागच्या वर्षी पहिला जो पेपर आहे तो 21 फेब्रुवारीला होता. या दिवशी एक दिवस अगोदर आपला पेपर असणार आहे. परंतु बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने डिटेलमध्ये जे वेळापत्रक असतं ते अजून बोर्डाकडून जाहीर झालं नाही. म्हणजे कुठल्या दिवशी कुठला पेपर असेल हे अजून बोर्डाकडून जाहीर झालं नाहीये. तरी सुद्धा आपण एक अंदाज बांधूयात की कुठल्या दिवशी कुठला पेपर असू शकतो, कशा प्रकारे टाइम टेबल असू शकतो, मराठीचा पेपर कधी असणार, हिंदी कधी असणार, इंग्लिश कधी असणार, गणिताचा कधी असणार, शेवटचा पेपर कुठला असणार आहे. या सगळ्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करूयात, जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला किंवा अभ्यासाचं नियोजन करायला थोडंसं सोपं जाईल. आणि हे टाइम टेबल आपण अंदाजे एक टाइम टेबल बघू आणि ओरिजिनल टाइम टेबल बोर्डाचं आलं की त्यावरती नंतर आपण चर्चा करणार आहोत बरं का. आता हे टाइम टेबल आपण बघूयात डिटेलमध्ये आणि त्या अनुषंगाने त्या टाइम टेबल नुसार आपण अभ्यासाची तयारी कशी केली पाहिजे यावरती आपण चर्चा करूयात. तर जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. नवीन असाल मित्रांनो तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. जाऊयात बघा पुढे. तर या ठिकाणी लक्षात घ्या, इथं माझ्या समोर कॅलेंडर आहे. बाबा कुठे गेला आपला कॅलेंडर? हा बघा. कॅलेंडर मध्ये हा जो पहिला महिना तुम्हाला दिसतोय हा पहिला जो फेब्रुवारी महिना आहे 2026चा. आता आपल्याला माहिती आहे 19 तारखेला तर सुट्टी असते, छत्रपती शिवाजी महाराज जयंती. आणि पहिला पेपर जो आहे आपला 20 तारखेला असणार आहे बरं का. आता लक्षात घ्यायचं पहिला पेपर हा कधी सुद्धा मराठी असणार, म्हणजे 20 तारखेला तुमचा पेपर असणार आहे मराठी. एवढी गोष्ट लक्षात घ्या की 20 तारखेला आपला मराठीचा पेपर असण्याची शक्यता दाट आहे. ओके. याच्यानंतर पुढे बघूयात आपण. 20 तारखेला मराठीचा पेपर. जरा एक मिनिट सगळ्यांना व्यवस्थित क्लिअर दिसतंय का? ज्यांना दिसेल नसेल जरा बघू, जरा क्लिअर करू जरा. ओके, आता क्लिअर दिसेल. ओके. 20 तारखेला मराठीचा पेपर आणि त्याच्यानंतर शेवटचा जो पेपर असणार आहे बरं का, 20ला मराठी आणि शेवटचा जो पेपर आपला शेवटच्या 18 तारखेला जो पेपर असणार आहे, 18 तारखेला इतिहास राज्यशास्त्र पेपर. इतिहास आणि राज्यशास्त्र. ओके. राज्यशास्त्र. आता या दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या की पहिला जो पेपर आहे तो आपला असणार मराठी आणि शेवटचा पेपर इतिहास राज्यशास्त्र. याच्यात कुठल्याही प्रकारचा बदल होणार नाही. ओके. हे दोन पेपर जे आहेत ते फिक्स आहे, तर हे असेच राहतील. आता इतर बाकीचे पेपर कधी असतील बघा. प्रत्येक पेपरला एक दिवस सुट्टी असते. मग आता 18 तारखेला जर का इतिहास राज्यशास्त्र असेल, एक दिवस सुट्टी ठेवून 16 तारखेला तुमचा भूगोलाचा पेपर असण्याची शक्यता आहे. 16 तारखेला आपला भूगोलाचा पेपर असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर म्हणजे तुम्हाला इतिहास आणि भूगोलाचा जर विचार केला तर इतिहास आणि राज्यशास्त्र या पेपरला तुम्हाला अभ्यासासाठी फक्त एकच दिवस सुट्टी आहे. ओके. त्याच्यानंतर भूगोलाच्या अगोदर जो पेपर असतो तो विज्ञान भाग 2चा असतो आणि 14 तारखेला एक दिवस सुट्टी अगोदर विज्ञान भाग 2चा पेपर असू शकतो. विज्ञान भाग 2चा पेपर जो आहे तो आपला 14 तारखेला असू शकतो किंवा 13ला सुद्धा असू शकतो. म्हणजे 13 किंवा 14 या दोघांपैकी एका तारखेला आपला विज्ञान भाग 2चा पेपर असेल. मग एक दिवस सुट्टी ठेवून 12 तारखेला तुमचा विज्ञान 1चा पेपर असू शकतो. विज्ञान 1. आता लक्षात घ्या इथं प्रत्येक विषयाला एक एक दिवस सुट्टी आहे. ओके. आता त्यानंतर बघा विज्ञान भाग 1चा झाला तो 12ला असू शकतो किंवा 11ला, 11 किंवा 12ला असू शकतो, पण आपण 12ला लक्षात घेऊयात. विज्ञान भाग 1च्या अगोदरचा जो पेपर असणार आहे तो आपला असणार आहे गणित भाग 2चा असतो. गणित 2. गणित भाग 2चा पेपर असणार आहे, एवढं लक्षात घ्या. म्हणजे एक दिवस सुट्टी ठेवून गणित भाग 2. आता गणित भाग 2चा जो पेपर आहे हा पेपर कदाचित 9ला पण असू शकतो किंवा 10ला पण असू शकतो. आता 8 तारखेला तर तुमचा कुठला पेपर नसणार आहे, त्याच्यामुळे 7 तारखेला तुमचा गणित 1चा पेपर असू शकतो. आपला गणित भाग 1 जो आहे तो आपला 7 तारखेला असू शकतो किंवा 6 तारखेला. 6 किंवा 7 दोघांपैकी एका तारखेला असणार आहे. आणि गणिताच्या अगोदर जो पेपर असतो तो आपला इंग्रजीचा पेपर असतो. मग आता एक दिवस अगोदर इथं जर आपण पकडलं तर इथं इंग्रजीचा जो पेपर आहे तो इंग्रजीचा पेपर असू शकतो. आणि मग इंग्रजीच्या अगोदरच्या कुठल्याही एखाद्या इंग्रजीचा पेपर 4 किंवा 5 तारखेला असण्याची शक्यता आहे. आणि इंग्रजीच्या अगोदरचा जो काही पेपर अगोदर जो असेल मग तुमचा हिंदी राहिला आणि संस्कृत राहिला, तर हिंदी आणि संस्कृत जो पेपर आहे ना तो तुमचा 20 तारखेपासून ते 4 तारखेपर्यंत. आता 20ला तर तुमचा मराठी असणार आहे 20 फेब्रुवारीला आणि 5 तारखेला जर इंग्रजी असेल किंवा 4 तारखेला, तर 20 तारीख आणि 5 तारीख यांच्या दरम्यान यांच्यामध्ये तुमचे बाकीचे इतर पेपर असेल. काही मुलांचा हिंदी असतो, काहींचा संस्कृत असतो, काहींचा हिंदी आणि संस्कृत दोन्ही असतात.
तर एकंदरीत अशा प्रकारे या सगळ्या गोष्टी असू शकतात. तर हे असं एक टाइम टेबल अंदाजे आपण अंदाज बांधलेला आहे टाइम टेबलचा. ओके. आता इथे एक लक्षात घ्या की आता कुठल्या पेपरला आपल्याला किती दिवस अभ्यासाला मिळतात. तर मराठीला तर खूप सारे दिवस मिळतात, कारण 20 तारखेला पहिला मराठी असतो आणि त्याच्यानंतर इंग्रजीला पण तुम्हाला दिवस मिळू शकतात. कारण 5 तारखेला जर पेपर असेल तर 3 आणि 4 तारखेला तुम्हाला हमखास सुट्टी असणार आहे. या 2 दिवसात तुम्हाला इंग्रजीला सुट्ट्या 2 मिळतात आणि गणित भाग 2 ला एक तुम्हाला 2 सुट्ट्या मिळतात. ही चांगली गोष्ट आहे, कारण गणित भाग 1 आणि 2 मध्ये तुम्हाला 2 दिवस आहे. म्हणजे तुम्हाला इंग्रजी आणि गणित भाग 2 या 2 पेपरला सुट्ट्या मिळू शकतात जास्त. त्याच्यामुळे तसं नियोजन तुम्हाला या ठिकाणी करता येऊ शकतं. तर असं एक टाइम टेबल असेल. ठीक आहे. आता मी बाजूला होतो, याचा जर तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ठीक आहे. तर आता दुसरा एक महत्वाचा मुद्दा, आता हे टाइम टेबल आपण समजून घेतलं. आता ओरिजिनल टाइम टेबल बोर्डाचं येईल, त्याच्यावरती आपण येत्या काळामध्ये लवकरच चर्चा करूयात. आता पुढे जाण्याच्या अगोदर किंवा इथं थांबण्याच्या अगोदर एक महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, की बघा पेपर आलेले आहेत जवळ, पण पेपरची तयारी आता आपण कशी केली पाहिजे. आता 2-3 महिने आपल्या हातामध्ये उरलेले आहेत. तर या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव आपण करणं खूप गरजेचं आहे. जे विद्यार्थी जास्तीत जास्त प्रश्नपत्रिकांचा सराव करतील त्यांना खूप फायदा होईल. मग आपण एक काम करूयात, की तुम्हाला प्रश्नपत्रिका कुठे मिळतील, कारण तुमच्याकडे प्रश्नपत्रिका असणं गरजेचं आहे. बाजारामध्ये मिळतील, पण काही मुलांकडे पैसे नसतील तर तुम्हाला फ्रीमध्ये सगळ्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांच्या PDF फाईल आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला झालेल्या सगळ्या, म्हणजे मराठी पासून ते इतिहास राज्यशास्त्रपर्यंत, गणित पासून ते विज्ञानपर्यंत सगळ्या विषयांच्या सर्व वर्षांच्या जर PDF फाईल तुम्हाला डाउनलोड करायच्या असतील तर त्या कशा डाउनलोड करायच्या. त्याचबरोबर तुमची आता पूर्व परीक्षा येणार आहे. पूर्व परीक्षेच्या तयारीसाठी इम्पॉर्टंट प्रश्नपत्रिका कुठून मिळतील आणि बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने इम्पॉर्टंट नोट्स कुठून मिळतील हे मी तुम्हाला सांगणार आहे. यासाठी आता आपण आपल्या कम्प्युटरच्या स्क्रीनवरती जाऊयात आणि बघूयात या सगळ्या नोट्स, इम्पॉर्टंट PDF तुम्ही कशा डाउनलोड करू शकता. ओके. तर एका मिनिटामध्ये आपण जाऊयात कम्प्युटरच्या आपल्या स्क्रीनवरती. पण तत्पूर्वी मित्रांनो एक लक्षात घ्या, बरेच विद्यार्थी आपल्याकडे नवीन आहेत. नवीन असाल आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला मित्रांनो, तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. तर या ठिकाणी बघा, गुगलवरती सगळ्यात अगोदर जायचंय तुम्हाला आणि गुगलवरती जाऊन तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचं. काय? जुन्या प्रश्नपत्रिका असं टाईप करायचंय. तर जुन्या प्रश्नपत्रिका टाईप केलं की इथं बघा 10वी बोर्ड परीक्षा जुन्या प्रश्नपत्रिका क्वेश्चन पेपर येईल आणि क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी नाव येईल. तर यावर क्लिक करू, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी किंवा कुठेही क्लिक करा. आता इथे बघा, इथे तुम्हाला खाली तर सगळ्या विषयांच्या जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील, पण लक्षात घ्या इथे तुम्ही नोट्सवर क्लिक करा. आता इथे हा जो तुम्हाला मेनू दिसतोय तुम्हाला होम पेज, तर हे असं आडवं दिसतंय. पण मला कम्प्युटर असल्यामुळे इथे या सगळ्या गोष्टी दिसतात, पण मोबाईलमध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी अशा दिसणार नाहीत. मग तुम्हाला काय करावं लागेल, मोबाईल मध्ये इथं उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा असतात. उजव्या बाजूला 3 आडव्या रेषा पांढऱ्या रंगामध्ये, त्यावर क्लिक केलं की या सगळ्या गोष्टी दिसतील. त्यामध्ये नोट्सवर क्लिक केलं की तुम्हाला इम्पॉर्टंट नोट्स मिळतील. त्याचबरोबर प्रथम सत्र परीक्षेच्या PDF मिळतील. त्याचबरोबर घटक चाचणीच्या PDF, पूर्व परीक्षेच्या PDF आणि खाली तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका मिळतील. जुन्या प्रश्नपत्रिकांवर क्लिक केलं की बघा ह्या जुन्या प्रश्नपत्रिका. आता तुम्ही मराठी क्लिक केलं तर मराठीच्या आतापर्यंत बोर्डाच्या परीक्षेला आलेल्या इथं तुम्हाला सगळ्या प्रश्नपत्रिका मिळतील. बघा मराठीच्या सगळ्या, मार्च, जुलै, परत मार्च, समजा 2020 वर क्लिक केलं तर इथं 2020 ची प्रश्नपत्रिका मिळतील. 2024 वर क्लिक केलं तर इथं तुम्हाला 2024 ची प्रश्नपत्रिका मिळेल आणि या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्ही डाउनलोड करू शकताय. तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्ही नोट्सवर क्लिक करा. इम्पॉर्टंट नोट्सवर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला या ठिकाणी इथे बघा ना, तुम्हाला इथे गणित, इंग्लिश, मराठी, हिंदी, विज्ञान 1, विज्ञान 2 च्या नोट्स मिळतील. आता विज्ञान 1, विज्ञान 2 वर समजा आपण क्लिक केलं तर इथे बघा विज्ञान 1 आणि विज्ञान 2 च्या तुम्हाला नोट्स, कारणे द्या, शाब्दिक गणित, सगळे महत्त्वाचे प्रश्न, बहुपर्यायी प्रश्न, त्याचबरोबर इथे विज्ञान भाग 2 च्या सुद्धा. आता इतर सर्व महत्त्वाच्या प्रश्नांवर क्लिक केलं की इथं खूप इम्पॉर्टंट प्रश्न तुम्हाला मिळतील. म्हणजे या सगळ्या नोट्स तुम्हाला डाउनलोड करता येऊ शकतात. तर मित्रांनो, तुम्ही या सगळ्या नोट्स डाउनलोड करा आणि अभ्यासाला लागा. गुगलला जाऊन जुन्या प्रश्नपत्रिका टाईप करून या सगळ्या नोट्स डाउनलोड करून घ्या. तर आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात मित्रांनो. नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या YouTube चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तुम्ही तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.